परिवाराची इच्छा होती एक सदिच्छा भेट घ्यावी आणि सदिच्छा भेट आजची होती। सोबत संपूर्ण परिवार, वडील आणि संपूर्ण परिवार आम्ही जाऊन त्यांना भेटलो। मोदी साहेबांची सदिच्छा भेट घेतली आणि सगळ्यांना समाधान वाटलं। खूपही वेळ त्यांनी दिला आणि अतिशय निवांतपणे गप्पा चर्चा झाल्या आणि त्याचबरोबर राज्यामध्ये सुरू असलेले प्रकल्प, राज्याची एकंदरीत परिस्थिती, पावसाची परिस्थिती या सगळ्यावरच अगदी मोकळेपणाने चर्चा झाली। त्यामध्ये काल झालेली जी दुर्घटना इर्शाळगडची त्याच्या बाबतीत देखील त्यांनी संवेदना व्यक्त केली, त्याच्या बाबतीतही चर्चा झाली। एकंदरीत राज्यात पडत असलेला पाऊस यावर देखील चर्चा झाली आणि जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्ट संदर्भात देखील शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील त्यांच्या योजनांच्या बाबतीत देखील चर्चा झाली आणि एकंदरीत मग त्याच्यामध्ये अगदी आरोग्यापासून, शिक्षणापासून पायाभूत सुविधा प्रकल्प जे आहेत, मोठे प्रकल्प जे आहेत यावर देखील चर्चा झाली आणि मी देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली। ते नेहमीच केंद्राचं पाठबळ आपल्या राज्य सरकारला आहेच। एक डबल इंजिनचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे म्हणून तर अनेक जे रखडलेले प्रकल्प होते किंबहुना बंद पडले होते ते मार्गी लागतात, त्याला चालना मिळते आहे। देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जे प्रकल्प सुरू केले ते मधल्या काळात दुर्दैवाने बंद झाले होते, पण त्यालाही आम्ही चालना दिली। अगदी मेट्रोपासून, कारशेडपासून, बुलेट ट्रेनपासून जे पायाभूत प्रकल्प, जे ॲक्सेस कंट्रोल रोड आहेत त्या सगळ्याच बाबतीमध्ये चर्चा केली आणि जे मराठवाडा वॉटर ग्रीड आहे, जे किंबहुना कोकणातलं समुद्राकडे वाहून जाणारं पाणी जे आहे हे देखील आपण दुष्काळग्रस्त भागाकडे वळवता येईल या बाबतीमध्ये देखील शासन गांभीर्याने त्यावर काम करतं आहे। ही देखील बाब मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या कानी घातली आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये देखील सकारात्मक भूमिका दाखवली आणि राज्यातल्या जे प्रकल्प, राज्यातल्या जनतेच्या हिताचे प्रकल्प जे आहेत त्याला केंद्र सरकार पूर्णपणे पाठबळ देईल अशा प्रकारचं अगदी आश्वस्त देखील आम्हाला केलंय आणि एकंदर सगळ्याच विषयावर साधक बाधक चर्चा आजच्या या सदिच्छा भेट असली तरी या भेटीमध्ये चांगली चर्चा झाली। एनडीएच्या बैठकीसाठी तुम्ही 4 दिवसांपूर्वीच आलेला होता, पाठोपाठ आज लगेच दिल्लीत आलेला आहात। वारंवार दिल्ली भेटी होत आहेत, काय आहेत त्या पाठीमागे? काय ही तर सदिच्छा भेट होती आणि ती एनडीएची सगळ्या पक्षांची भेट होती। 39 पक्ष जे आहेत, एनडीएचे घटक पक्ष आहेत, त्या बाबतीत सगळ्या एनडीए घटक पक्षांना बोलावलं होतं आणि त्यावेळेस देखील मला प्रस्ताव त्यांनी मांडण्याचा, ठराव मांडण्याची संधी दिली। त्याबद्दल देखील मी आदरणीय मोदी साहेबांना आणि गृहमंत्री महोदयांना धन्यवाद दिलेले आहेत, नड्डा साहेबांना दिलेले आहेत आणि आजची ही सदिच्छा भेट होती, त्यामुळे वेगळं काही याच्यामध्ये काही समजण्याची आवश्यकता नाही। 4 वाजता गृहमंत्र्यांची भेट घेणार आहात? त्यांनाही भेटणार आहे, संपूर्ण कुटुंब, सहकुटुंब सदिच्छा भेट आहे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे आणि राष्ट्रवादीचे आमदार तर अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देत आहेत। मुख्यमंत्र्यांना मी काल शुभेच्छा दिल्यात, आज पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो। दोन्ही देवेंद्र फडणवीसजींचा पण आज 22 तारखेला वाढदिवस आहे, त्यांनाही मनपूर्वक मी शुभेच्छा देतो। कालही दिल्यात, अजितदादांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो। कारण ते आता सोबत आम्ही काम करतो, एक टीम म्हणून या राज्याचा कारभार पुढे नेतोय, त्यामुळे एक चांगले सहकारी माझे आहेत आणि नक्कीच त्यांना चांगलं काम करण्यासाठी उत्तम आरोग्य मिळावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी
इनकी हमारी मुलाकात हुई है, सदिच्छा भेंट हुई है पूरे परिवार के साथ। मेरे पिताश्री भी थे और हमारा पूरा परिवार साथ में था और बहुत ही अच्छी मुलाकात हुई, सदिच्छा भेंट हुई। काफ़ी समय आदरणीय प्रधानमंत्री जी ने इस सदिच्छा भेंट में दिया, उनका मैं आभार व्यक्त करता हूं। और इन दरमियान राज्य में शुरू है जो प्रकल्प जो है उसके बारे में भी चर्चा हुई, बारिश के बारे में चर्चा हुई, कल की इरशालगढ़ की जो दुर्घटना है उसके बारे में चर्चा हुई, कई बातों पे चर्चा हुई, किसानों के बारे में, हेल्थ, एजुकेशन और इंफ्रा प्रोजेक्ट जो है और इसके बारे में काफ़ी चर्चा हुई। एक सबसे एक धारावी प्रकल्प जो है, धारावीचा जो प्रकल्प आहे तो देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्याची आवर्जून आठवण काढली, कारण धारावी प्रकल्प हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि तिथल्या पूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यामुळे लोकांचं जीवनमान उंचावेल आणि म्हणून तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केली। आणि त्याचबरोबर जे पुनर्विकासाचे प्रकल्प जे मुंबईमध्ये MMR मध्ये अडकलेले आहेत त्याला देखील चालना देण्याची चर्चा यामध्ये झाली। शेवटी घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि चांगलं घर देणं हे सरकारचं काम असतं।